नवीन वर्ष सुरू झालं, जानेवारी महिना आला की बोरनानाची तयारी जी आहे ती जोरदार सुरू होते. आता मकर संक्रांत येत आहे आणि बोरनान जे आहे ते प्रत्येकजण आपल्या बाळांसाठी करतं. बजी बबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझा अनुभव, माझी आठवण. जर तुम्ही आउट ऑफ स्टेट राहत असणार, दुसऱ्या कंट्रीमध्ये राहत असणार, तर तुम्ही बोरनान कसं करतात किंवा करू शकतात याची तुम्हाला समरी मी देणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आपण कुठेही राहत असलो तरी आपल्या संस्कारांची मुळं कधीच तुटत नाही. आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यावेळेस आम्ही हैदराबादमध्ये राहत होतो त्यावेळेस आम्ही अन्वीचा बोरनान सोहळा कसा बनवला आहे. आता बरेचदा काय होतं की हैदराबाद म्हटलं म्हणजे साऊथ आणि महाराष्ट्र या दोघांच्या परंपरा थोड्या सारख्याच आहेत. तिकडे भोगी पल्लू करतात, आपण बोरनान करत असतो. बोरनान म्हणजे आपल्या बाळासाठी केलेला एक पवित्र असा मंगल सोहळा जो 5 वर्षापर्यंत करतात आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी, समृद्धीसाठी आणि सुखी आयुष्यासाठी. नातं जरी वेगळं असलं तरी भावना मात्र बरेचदा एकच असते, बाळावर प्रेम, आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा. दुसऱ्या राज्यात राहूनही आपण ज्यावेळेस दुसऱ्या राज्यात राहत असतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी सहजासहजी मिळणं खूप जास्त अवघड असतं आणि बरेचदा तिथे राहणाऱ्या आजूबाजूच्या आपल्या शेजारच्या पाजाऱ्यांना पण ह्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये काय करता हे माहीत नसतं, तरीसुद्धा ते आपल्या परंपरेमध्ये ॲड होतात, आपल्याबरोबर ह्या कार्यक्रम जो आहे तो करत असतात. पण आपण म्हणतो ना, इच्छा तिथे मार्ग, तसंच माझं झालेलं. मला खूप आवडतं ह्या सगळ्या गोष्टी अरेंज करायला, मॅनेज करायला, डेकोरेट करायला. आणि आम्ही हैदराबादमध्ये सुद्धा आपले मराठी लोक, आमचे फ्रेंड्स, फॅमिली आणि आजूबाजूचे आमचे नेबर्स जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही अन्वीचा हा सोहळा जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. इथे डेकोरेशनसाठी मी सगळ्या गोष्टी घरीच बनवलेल्या आहेत. तुम्ही त्यावेळेस जे डेकोरेशन बनवलं त्याचा व्हिडिओ तर माझ्याजवळ नाही, पण असा सेटअप मी बनवलेला होता बघा. आपल्याकडे जी बाळाला झाकायची चौकोनी नेटची जाळी येते, त्या मॉस्किटो नेट जी असते तिलाच मी इथे टिश्यू पेपरचे फ्लावर्स जे आहे त्याच्यानी सजवले आहे. आणि एक कनोपी टाईप जो फील येतो तसं मी इथे दोघी साईडला आपल्या ओढण्या लावून, बॅक साईडला ओढणी आणि मध्ये फक्त एक चेअर जी आहे ती अरेंज केलेली आहे. खूपच मस्त सेटअप झालेला होता आणि सगळं मी हाताने बनवलेलं, फ्लावर्सपासनं सगळं. आणि सगळ्यांनी खूप जास्त ॲप्रिशिएट केलं माझ्या डेकोरेशनला. आता प्रत्येक वेळेस तिथे ह्या गोष्टी मिळणं शक्य नव्हतं, हलव्याचे दागिने म्हणा, ह्या गोष्टी, आणि आम्ही घेऊन जायला पण विसरलेलो, तर त्यामुळे मी इथे ह्या टाईपचं डेकोरेशन बनवलं. शेवटी भावना महत्त्वाची असते आपल्या मुलांसाठी. इथे अन्वीला पण ते खूप आवडलं. अन्वी 2च वर्षाची होती आणि छानपैकी तिने हा कार्यक्रम जो आहे तो एन्जॉय केला. आता प्रत्येक वेळेस ह्या कार्यक्रमाला आमची फ्रेंड्स मंडळी जी असायची ती असायचीच आणि सगळ्यांचा आम्ही इथे मस्तपैकी अन्वीचा बोरनान जो आहे ते जो सोहळा जो आहे तो आपण करतो. आणि ह्या सगळ्यात मेन म्हणजे डेकोरेशन होतं. इतकं सुंदर डेकोरेशन बनलेलं, सगळ्यांनी खूप जास्त ॲप्रिशिएट केलेलं. आणि फायनली बोरनांसाठी आपण मुरमुरे, हरभरे, ही छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात, चॉकलेट्स वगैरे मिक्स करून आपण बाळावरून टाकत असतो. आणि ह्यामध्ये हे चॉकलेट गोळा करायचं, जे आजूबाजूचे आमची मुलं होते त्यांना माहीत नाही. जे मराठी लोक जे होते आमचे फ्रेंड्स त्यांच्या मुलांना ह्या गोष्टी माहीत होत्या, पण जे शेजाऱ्यांचे होते, साऊथ इंडियन नेबर्स जे होते, त्यांना ह्या गोष्टी काही माहीत नव्हत्या. पण त्यांना आम्हाला सांगायला लागलं, अरे जे चॉकलेट्स पडतात ते उचलायचे असतात. आणि अशा पद्धतीने हा सोहळा जो आहे तो खूप छानपणे आम्ही सेलिब्रेट केला. आपले मित्र, शेजारी हे सगळेच या सोहळ्यात आमच्या सहभागी झालेले होते आणि ते आमच्यासाठी एक गेट टुगेदर असायचं. वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि ही अनुभवातनं शिकलेली गोष्ट आहे. आपण कुठेही राहत असो तरी आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजे. थोडं क्रिएटिव्ह, थोडं प्लॅनिंग आणि थोडेसे चेंज केला की हे सगळं प्रेम असलं तर आपला प्रत्येक सण जो आहे तो खरंच खास बनतो. आणि जर तुम्हीही आउट ऑफ स्टेट राहत असाल तर जरूर कमेंट करा, तुम्ही तुमचे सण उत्सव कसे साजरे करतात. आणि जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला नक्कीच माझे व्हिडिओ जे आहे ते प्रेरणा देईल किंवा माझ्या व्हिडिओंमधनं तुम्हाला आयडिया मिळेल. एक खूप सुंदर असा सेटअप आपण बनवतो. बरेचदा लांब राहिलं की आपल्याला खूप साऱ्या गोष्टी मिळत नाही, पण जे अवेलेबल आहे त्याच्यातनं पण आपण खूप छान गोष्टी आपण बनवू शकतो. आणि हेच मी तुमच्याबरोबर शेअर केलं. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आपल्या फ्रेंड्सबरोबर. आणि